चला आज आपण बनवूयात 2 वर्षे टिकणारे उपवासाचे खुसखुशीत असे साबुदाणा बटाटा पापड। त्यासाठी 1 किलो बटाटे घ्यायचे। बटाटे एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यामध्ये परत चांगलं पाणी टाकायचं आणि झाकण लावण्याच्या कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता एका कढईमध्ये 300 ग्रॅम साबुदाणा घ्यायचा। साबुदाणा 4 ते 5 मिनिट चांगला भाजून घ्यायचा आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर मिक्सरला चांगला बारीक करून घ्यायचा आणि हे पीठ एकदा चाळणीने चाळून घ्यायचं। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि त्या पण चांगल्या बारीक करून घ्यायच्या। तोपर्यंत बटाटा चांगला उकडला जातो, साल काढून घ्यायची आणि चाळणीमधून हा बटाटा बारीक करून घ्यायचा। लगेच हा बारीक केलेला बटाटा साबुदाणा पिठामध्ये टाकून घ्यायचा। बारीक केलेली मिरची, चवीनुसार मीठ, उपवासाला खात असेल तर जिरे पण यामध्ये टाकून घ्यायचे आणि सर्व चांगलं मिक्स करून याचं पीठ मळून घ्यायचं। हे पीठ 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं। 10 मिनिटांनंतर पिठाचा छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा। प्लास्टिकमध्ये गोळा ठेवायचा, वरतून प्लास्टिक ठेवायचं आणि प्लेटने दाबून याचे छान असे पातळ पापड बनवून घ्यायचे। हे पापड बनून झाल्यानंतर 2 दिवस चांगले कडकडीत वाळवून घ्यायचे। आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते। पापड बघा तेलामध्ये टाकल्यानंतर छान असा दुप्पट ते तिप्पट फुललेला आहे आणि अगदी पांढरा शुभ्र बनून तयार झालेला आहे आणि खायला अगदी खुसखुशीत लागतो। तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा।